आळंदी इथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना अत्यंत थरारक आणि भावुक करणारी आहे। 8 जुलै 2026 रोजी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार होते। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी अलंकापुरीत दाखल होत होते। हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथून दिंडी क्रमांक 235 चे वारकरी एका ट्रकमधून या पवित्र सोहळ्यात सामील होण्यासाठी निघाले होते। या ट्रकमध्ये जवळपास 25 वृद्ध वारकरी होते, ज्यांच्या सोबत महिनाभराचे अन्नधान्य, गॅसच्या टाक्या आणि पालखीसाठी लागणारे टाळ, मृदंग व पखवाज यांसारखे महत्त्वाचे साहित्य होते। त्या दिवसात आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता, ज्यामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला होता। प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून वारकऱ्यांच्या गाड्यांना शहराच्या वेशीबाहेरच थांबवण्याचे निर्देश दिले होते। हिंगोलीहून आलेल्या या वारकऱ्यांचा ट्रकही आळंदीच्या बाहेर एका सखल भागात थांबवण्यात आला होता। परंतु निसर्गाचा कोप इतका भीषण होता की अचानक पुराच्या पाण्याचा मोठा लोंढा त्यांच्या दिशेने आला। पाहता पाहता पाणी रस्त्यावरून वाहून ट्रकमध्ये शिरू लागले। पाण्याचा प्रवाह इतका तीव्र झाला की ट्रक जागेवरून हलणंही अशक्य झालं। पाणी ट्रकच्या छतापर्यंत पोहोचू लागले होते आणि ट्रकमध्ये बसलेले वृद्ध वारकरी मृत्यूच्या छायेत होते। महिला वारकरी घाबरून देवाचा धावा करू लागल्या। अशा अत्यंत बिकट परिस्थितीत ट्रकच्या चालकाने विलक्षण धैर्य आणि समयसूचकता दाखवली। गाडीच्या मागच्या बाजूची खिडकी उघडून त्याने सर्व वारकऱ्यांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं। एका मागोमाग एक करत 25 वारकऱ्यांनी माऊलींच्या नावाचा गजर करत त्या ट्रकमधून बाहेर उड्या घेतल्या आणि पाण्याच्या प्रवाहाशी झुंज देत सुरक्षित स्थळी आश्रय घेतला। वारकरी सुरक्षित बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही क्षणातच तो ट्रक पुराच्या पाण्यात पूर्णपणे गडप झाला। ट्रक सोबत वारकऱ्यांचे खाण्यापिण्याचे साहित्य, गॅस आणि वाद्य वाहून गेली, तरीही मानवी प्राण वाचले हे पाहून सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं। जरी वारकऱ्यांचं भौतिक नुकसान झालं असलं तरी भक्ती आणि श्रद्धेच्या बळावर ते मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले। चालकाचे प्रसंगवदान आणि वारकऱ्यांची माऊलींवरील अढळ श्रद्धा यामुळे ही दुर्घटना एका मोठ्या चमत्कारासारखी भासली। या घटनेची चर्चा आजही वारीच्या इतिहासात एक अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाच्या रूपात केली जाते।